राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी कडक झणझणीत गावरान कोंबड्याची रेसिपी घेऊन आलोय. तर मित्रांनो, कशी बनते आमची वाड्यावरली रेसिपी. तर मित्रांनो, पूर्ण ब्लॉग बघा. तर आमच्या रेसिपीसाठी बघून घ्या. मस्त गावरान कोंबड्याचं मटण बिटन इथं. हे गावरान कोंबड्याचं मटण बिटन आणलेलं आहे मित्रांनो आम्ही. आता इकडे रेसिपीसाठी सगळं मटेरियल तयार होऊ राहिले. बघून घ्या. ह्याच्यात टाकलाय कांदा, लसूण, खोबरं. काय काय टाकेल अजून जोरात बोल थोडी. कांदा टाकले, लसूण, खोबरं टाकले. आता तेच पान बिन सगळं टाकलं मित्रांनो. टाकला मिरचा बी जरा तिखट बी करून द्या. आता मस्त तळू द्यायचं आहे त्याला. मित्रांनो, मस्त वापरून गेलंय ते. आता काय टाकायचं, निमक. आता निमक टाकून अजून बाफलणार आहे ते. का पाणी टाकायचं अजून थोडं चांगलं बाफलणार आहे. नमक बिमक दिली मस्त त्याला मटणामध्ये मुरेल ते. संपूर्ण मटणात लागेल तेव्हा चव सुटते मटणाला. जरा पाणी शिजाय पुरतं पाणी टाकून द्यायचं. मस्त शिजून चांगला त्याला उकळी सुटली का जरा पीठ बुजून टाकून दे. कारवान लगेच वरून कोथमीर काथमीर बटस टाकून दे. मग आमची रेसिपी बघा का आमचं कशी रेसिपी राहते. पटली तर ती मन करा आमचे चायनील. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. बघू शकता मित्रांनो, कोणते टाकली. अच्छा, हमको सिखा रही. बघू शकता मित्रांनो, मी कोथमीर टाकते या रेसिपी मध्ये. गावरान मटणाची रेसिपी. कोथमीर टाकून देणार आहे, बारीक तोडणार आहे. बघू शकता मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, नाही मित्रांनो, मी कोथमीर टाकते. मित्रांनो बघू शकता मी बोलता बी नाही. त्याच्या परत म्हणा बी नाही बोल ना. मित्रांनो, आमचा मटण रस्सा मस्त शिजलाय. फार शिजू दिलं त्याला. बघून घ्या, पूर्ण लाल झालाय शिजून. आता त्याच्यात मस्त आता बाजरीचा पीठ टाकून त्याचा रस्सा बनवणार आहेत मित्रांनो. तर बाजरीचं पीठ टाकल्यावर रस्सा अगदी चवदार लागतो. म्हणून त्याच्यात आता मिक्स करून बाजरीचं पीठ मिक्स करून त्या रश्श्यामध्ये टाकायचंय. एकदम टाकलाय मित्रांनो. बघा आता मस्त जितकं लागेल तितकं पाणी टाकून द्यायचंय माणसांच्या हिशोबाने. मित्रांनो, आमची जितकी माणसं आहेत तितका रस्सा करावा लागला. मित्रांनो, कसं काय असतं आमचं जीवन, आमची पटकनची लाईफ तुम्हाला कशी काय वाटते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. नक्की कमेंटद्वारे कळवा आम्हाला पण. आता आमची इकडे सगळी माणसं बसण्यासाठी बघा याची सावली केली आम्ही. आमची आई पण आली म्हणून तिच्यासाठीच कोंबडा आणला होता मित्रांनो आम्ही. मस्त घरचा कोंबडा होता वाडीवरचा आमचा. मित्रांनो, आमची भाजी कशी गणगणित झाली. लाल जरा आमच्या गणेश दादांचे निघतं डपण पडले. आता गणेश मामाला पण द्यावा रे. गणेश मामा राहिले आम्ही समजून बाजरीच्या भाकरी तिकडे भात भीती मस्त बिगी वाढून घेतलं मित्रांनो. कांदा बिंद इकडे बाजरीच्या भाकरी आहेत. गणेश दादा ते लटकले खाण्यासाठी. एकाने तर बरंच आणून दिले. दुसरा वाडा येतोय यांचं चाललंय भात बीत. कांदा बिंद खातोय आम्ही आता. मस्त बाजरीची भाकर घेतली चुरून.
मला म्हणजे कधी पाहिजे ना मग सांभाळा आमची तर जाणार जातीनच बरोबर एकदम मुलायम शिजलंय घर सांभाळायला पाहिजे ना